समोरून उपोषण सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही गाठी भेटी घेतल्या काय सांगता? नाही, गाठीभेटी मी घेतल्याच नाही. शेवटी ती माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठीभेटी घेत नाहीये. हे लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो. महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि 25 जानेवारीला अंतरवालीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी यायची तयारी करायला लागले. यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली की आपण आपलंच गाव सांभाळायचं, आपलंच गावात आपणच बैठक घ्यायची, कोणाची वाट बघायची नाही. हा येणार आहे, तो येणार आहे, मग आपण बैठक घेऊ असं नाहीये. यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागले. जेवढे वाहनं असतील तेवढे काढायची तयारी गावकरी करायला. तसं काही मराठा सेवक तालुकाभर जिल्हाभर फिरायला पण लागले. परंतु यावेळेस मी जाहीरपणाने सांगितलंय की याची त्याची वाट बघण्यापेक्षा, कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणार आहे याची वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची अंतरवलीला येण्याची आपणच तयारी करायची. कोणाची यावेळेस वाट बघायची नाही. पाटील, राज्यामध्ये सध्या 2 प्रकरणं गाजतात, एक परभणीचं आणि एक मस्साजोगचं. उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती आहे. उद्या किती वाजेला भेट देणार? उद्या मी परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या, आणि उद्या मस्साजोगला पण जाणार आहे, कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे. मग मस्साजोगला सुद्धा भेट देणार आहे. आणि 28 तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे. त्या सुद्धा समाजानं, सगळ्या जनतेनं, कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं. कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया. 28 तारखेला म्हणजे डिसेंबरच्या, सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं. कारण ते मॅटर नाही दबू देत. कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत. त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज म्हटलंय की बीड प्रकरणातील जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई आम्ही करणारच आहोत, कोणी जरी असेल. कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला? इतके दिवस लागतात काय? तर काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्यापाशी. एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला कळत. आमदार सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही, ते राजकारणाच्यात मला काही देणं घेणं नाही. पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जहागीरदाराच्या अवलादीचा बाप आला तरी ते दबून नाही देणार, दबूच देणार कधीच नाही. शेवटी त्याचं कुटुंब उघड्यावर पडलंय. जनता कशाला म्हणते? म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेनं मोर्चा काढलाय हा 28 डिसेंबरचा, आणि जनतेच्या वतीनं आहे तो बीड जिल्ह्यातल्या. त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलं पण पाहिजे. त्या कुटुंबावर वेळ आली ना, आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे. आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा. राहुल गांधी काल परभणीच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला टाळलं असं एक चर्चा आहे. काय वाटतं? काय वाटेल तर गाडी नसन लागली त्या टायमाला, एसटी फेस्टी नसन झालं, दुसरं मला काय वाटणार? गाडी फिडी नसन, गाडी प्रॉब्लेम असतो त्या संध्याकाळच्या टायमाला नसन लागली. कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या, त्यामुळे गाडी नसन लागली. अडचणीचा काळ आहे, त्याच्यामुळं डिझेलाला पैसे नसते. गरीब माणूस नसन आला, गरीबाची घेणं देणं नाही ना. मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी असू द्या, यांचं एकदा भागलं गेलं गरीबाचं देणं घेणंच नाही. असे लोक आहेत. पण त्यात महायुती पण आली, त्यात महाविकास आघाडी पण आली. एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत, यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही. फक्त मीडियात गोड बोलणार, भाषणात गोड बोलणार, यांचा विषय. आणि आम्ही आहेत ना, कोणाचं मॅटर होऊ दे. बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले. आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते, लपत होते, दबत होते, भीत होते, हे सगळे लोक आता बाहेर पडले. टोटल लोक सांगायला लागलेत आता. आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे, ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे, या लोकांनी समोर येऊन SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे, आमचं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी असं झालं होतं, हे सांगितलं पाहिजे. कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही.
मात्र संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाहीत, आम्ही कधीच दबू देणार नाही.